सर आपलं रविकांत गवई. गवई साहेब, काय आंबेडकर चळवळ काय म्हणते आणि इथे आंबेडकरी समाज कोणाच्या कडे दिसत आहे? सध्या अत्यंत वाईट परिस्थितीत आंबेडकरी चळवळीची वाटचाल सुरू आहे. अत्यंत वाईट परिस्थितीत आणि कुठल्याही नेत्याचं आंबेडकरी जनतेवर नियंत्रण नाही, हे दुःखद बाब आहे. आता राहिली गोष्ट आमच्या अमरावती शहरातला पहिला, तर अमरावती शहरात पहिल्यांदा गेल्या 30-35 वर्षानंतर एक 13 महिन्याचा काळ दादासाहेब गवईंचा सोडला तर इथं आंबेडकरी समुदायाला प्रतिनिधित्व मिळालं नाही लोकसभेत. आणि आता एक या अमरावती शहरात एक चांगला उमेदवार महाविकास आघाडीने दिल्यामुळे त्या उमेदवाराची इथं 100% खात्री आहे का तो निवडून येते. महाविकास आघाडीने जरी उमेदवार दिला असेल परंतु इथल्या आंबेडकरी समुदायासहित इथल्या मुस्लिम समुदायांनी, इथल्या हिंदू बांधवांनी, इथल्या आदिवासी समुदायांनी सर्वांनी त्या उमेदवाराला स्वीकारलेला आहे. आता ओबीसी सहित आता फक्त निवडणुकीचा दिवस आणि निवडणुकीच्या दिवसानंतर फक्त मतगणनेच्या दिवसाची वाट पाहत आहे. त्या दिवसपर्यंत अशी कंडिशन नाही जसा काट्यावरचा सेकंद बदलते तसं या माणसाचं मतदान वाढत आहे. आता आमच्या अमरावती शहरात साहेब एक विचित्र परिस्थिती आहे. इथं की नाही उमेदवार पाडण्यासाठी पैसे घेतले जातात आणि उमेदवार भरण्यासाठी सुद्धा पैसे घेतले जातात. पहा इथं रवी राणा आणि त्याची मिसेस हे इथले दिग्गज राजकारणी फार गारुडी लोक आहेत. हे या माणसानं याच्या निवडणुकीच्या 3 निवडणुकीच्या पिरियडमध्ये अनेक उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी पैसे देत आणि त्यांना उमेदवार समर्थन घेत. पहिल्या वेळेस असं झालं का इथं आंबेडकरी उमेदवार जास्तीत जास्त उमेदवारी भरण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे कुटुंब प्रोत्साहन देत आहे. आणखी अमरावती शहरात आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो साहेब, सर्वात महत्वाची, बाबासाहेब हे आमचे बाप आहेत, याच्यात दुमत नाही आहे. माझेच नाही तर संपूर्ण आंबेडकरी समुदायाचे बाप आहेत. आम्ही या ठिकाणी आनंदराजी आंबेडकरांच्या निवडणुकीची घोषणा होणार होती, ती झाली नाही. फॉर्म भरल्यानंतर ते परत गेले. 2-3 दिवसानं परत ते आले अमरावती शहरात आणि परत त्यांनी उमेदवारी स्टँड केली. आम्ही अमरावती शहरातील आंबेडकरी चळवळीतील अनेक गण्यमान्य लोक त्यांच्या भेटीसाठी गेलो, त्यांना विनंती केली. आम्ही अमरावती शहरातर्फे त्यांचं स्वागत केलं आणि अमरावती जिल्ह्याच्या मार्फत सर्व आंबेडकरी चळवळीच्या मार्फत त्यांना विनंती केली का साहेब आता ही वेळ निघून गेलेली आहे, तुम्ही या सर्वसामान्य आंबेडकरी चळवळीतून आलेल्या, रिपब्लिकन चळवळीतून आलेल्या बळवंत वानखडेचं समर्थन करा, कारण आता सर्व समुदाय त्याच्या बाजूने आहे. आम्हाला अपमानास्पदरित्या माननीय आनंदराज आंबेडकरांनी सांगितलं आणि मला तर तुम्हाला आता मी काय सांगू या तुमच्या चॅनलवर, मला तर एका शब्दात म्हटलं तुम्ही काँग्रेसच्या दलाला काय म्हणे उठा इथून, म्हणे उठा. म्हटलं साहेब तुम्ही 100 वेळा जरी आमचा अपमान केला तर बाबासाहेबांनी इतके आमच्यावर उपकार केलेले आहेत, इतके उपकार केलेले आहेत का तुम्ही 1000दा आमचा अपमान केला तर तो फिटवू शकत नाही. पण आता आंबेडकर चळवळ जिवंत आहे आणि साहेब एकेका मताचं, एकेका संसदेच्या एक सदस्याचं महत्व आहे. 272च्या वरचा आकडा तसाच गेला तर एखादं सरकार वाटते आणि 400च्या वरचा जर हा आकडा जर गेला तर उद्या संविधान धोक्यात येते. हे सर्वसामान्य या देशातील सर्व समुदायाच्या लक्षात आलेलं आहे म्हटलं. आणि अशा परिस्थितीत एक आंबेडकरी समुदायाचं प्रतिनिधित्व करणारा बाबासाहेबाचं लेकरू जर संसदेत जात असाल तर आपली काय, तुमचा सुद्धा आशीर्वाद त्याच्या पाठीमागं लागू द्या. पण आनंदराजींनी कुठल्याही आंबेडकरी चळवळीतील इथल्या लोकांचं ऐकलं नाही. आंबेडकर चळवळ एकंदरीत आंबेडकर चळवळ जे आहे सध्या काँग्रेस सोबत असं वाटतंय? नाही सर, मी मुळातच काँग्रेसचं नाही आहे. या ठिकाणी जे जे लोक आहे हे सर्व वेगवेगळ्या पक्षात आहे. कोणी इथं समर्थन का, इथं सर्वसामान्य उमेदवार ज्याला म्हणतो आपण का सर्व जाती धर्माला चालणारा, जसं आम्ही आता आपण कोणत्या शहरातले माहित ना, पण जसा नागपूरला आम्हाला असं वाटतं का गडकरी निवडून आला पाहिजे, एक चांगला विद्वान माणूस आहे, तसं मग तिथं आम्ही दुसऱ्याचा विचार नाही करत. तीच परिस्थिती आज अमरावती जिल्ह्यातील आहे का इथं सर्व समुदायाला वाटते का एक प्रामाणिक, एक शांत स्वभावाचा, एक सर्व जाती समूहाला चालणारा एक उमेदवार, ज्या माणसाला एक ग्रामपंचायतच्या मेंबर पासून तर त्याला जिल्हा परिषदच्या एका खात्याचा सभापतीपर्यंत केलं आणि त्याच लोकांनी त्याला आमदार सुद्धा केला आणि त्याच्यासाठी
राहुल गांधी पासून उमेदवारी हिसकून आणली आणि त्या माणसाला सर्व समुदायानं स्वीकारलेला आहे. आजची कंडिशन अशी आहे साहेब, 2.5 ते 3 लाखाच्या लीडनं हा माणूस निवडून येते. आणि आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणखी मी सर्वांना एक म्हणजे जे लोक या उमेदवारीला नाकारत असतील त्या लोकांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा बळवंत भाऊचं आणि आंबेडकर कुटुंबाला सुद्धा करतो की साहेब येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला आपण जे आहे ते बाबासाहेबांचं रक्ताना डिनाल करता, म्हणजे तुम्ही त्यांना नकारता आणि वानखेडे साहेबांना समर्थन, असं झालं चित्र. हा साहेब, बाबासाहेबाचा रक्त हे फक्त एखादा वंशज म्हणून नाही मानत मी. आम्ही विचाराचे वारसदार आहोत बाबासाहेबाच्या. मग आम्ही जेव्हा बोलताना सांगतो की आम्ही भीमा कोरेगाव वाल्याचे वारसदार आहोत, बाबासाहेब जिथं नमन करायला जात ते सुद्धा भीमा कोरेगावचे वारसदार आहोत म्हणून सांगत होते. मग आम्ही इथला बौद्ध समुदाय आहे हा कोणाचा वारसदार आहे? काँग्रेसचं समर्थन का? ज्या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत नाही पाठवलं त्या काँग्रेस समर्थन का? हा इतिहासातला सर्वात गौण प्रश्न आहे. आंबेडकरी चळवळीतील जे जे पक्ष नंतरच्या काळात निर्माण झालेले आहेत यांनी सोयीनं आपापल्या पद्धतीनं आंबेडकर हे काँग्रेसच्या कसे विरोधात होते, काँग्रेस कसे आंबेडकरांना नाकारत होते, ही वस्तुस्थिती मांडत राहिलेली आहे. काय स्थिती होती मुंबईमधून जे आहे बाबासाहेब विधानसभेतून बाबासाहेबांना जागा नाही मिळाली, पश्चिम बंगाल जावं लागलं, का कारण होतं? कोण होतं कारण? काँग्रेस होते, कोण होतं? एका महत्वाच्या एका खंडात लिहिलं आहे बाबासाहेबांनी स्पष्टपणे की जेव्हा मुंबई काँग्रेसनं महाराष्ट्रातून मला पाठवण्यासाठी जेव्हा विरोध दर्शवला त्याच वेळेस माझी व्यवस्था ही नेहरूंनी पश्चिम बंगालमधून केली आणि मला संविधान सभेवर घेतला. हा इतिहास लपवला जाते. इथं आम्ही सोयीचं राजकारण करतो ना. आज आम्ही सांगतो की काँग्रेसचं अर्थ घर आहे. आज प्रत्येक माणूस सांगते. आज राहुल गांधीच्या सोबतीलेच नव्हे तर महाविकास आघाडीच्या इथल्या विरोधी, कारण प्रत्येकाच्या मनात एक भीती आहे की भारतीय संविधान वाचवण्याचं आहे. पहिलं प्राथमिकता कशाला असली पाहिजे? जर आमचं जर डोकं फुटलं, आमचं जर ऍक्सिडेंट झाला, आमचा पाय फ्रॅक्चर झाला तर डॉक्टर पहिले आमचं डोक्याचं ऑपरेशन करणार का पायाचं करणार? तीच परिस्थिती आज अशी आहे की आम्ही संपूर्ण आंबेडकरी समुदायानं नव्हे साऱ्या देशातील सर्व लोकांनी ठरवलं का भारतीय संविधान वाचन. बरं, हा जो तुम्ही म्हणलाय की संविधान बदलण्याचा कट जे आहे भाजप करताय, भाजप म्हणताय की हा जो विषय आहे हा प्रोपगंडा आहे काँग्रेसचा. 10 वर्षात काय बदल संविधानमध्ये, काय बदल झाला हे सांगा. मला एक गोष्ट सांगा, हे सरकार संविधानाच्या कोणत्या नियमावलीला मानतं? पहिली गोष्ट, आता मागच्या महिन्यात जशा उमेदवाऱ्या लोकसभेच्या वारे सुरू झाल्या आणि उमेदवाऱ्या भरणं सुरू झाल्या तेव्हापासून आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारी दिलेल्या 3 लोकांनी स्पष्ट शब्दात सांगितलं का 400 पार करा म्हणजे हे संविधान बदलते. याच्यापैकी कोणावर तरी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे काय? ही भारतीय जनता पक्षाचं नव्हे, या देशाच्या सरकारचं काम आहे. त्या सरकारचं मोदी पंतप्रधान आहे. स्वतःवरून या लोकांवर इथलं प्रशासन शासन गुन्हे का दाखल करत नाही? ठीक आहे साहेब, मी तुमच्याकडे येतो. साहेब काय नाव तुमचं? थोडा असे उद्या कॅमेरा साहेब, काय नाव तुमचं? माझं नाव किरण गुर्दे. गुर्दे साहेब, काय वाटतं अमरावतीकर कोणाकडे कल आहे? नाही, तुमचं जे डिबेट आहे ते आंबेडकरी चळवळीवर आहे, त्याच्यावर मला पहिल्यांदा बोलावं लागेल. आणि उमेदवार उभा राहतो कोणाला तरी त्यांना मतदान करावं लागतं. आंबेडकरी चळवळीला किंवा आंबेडकरी माणसाला काय अपेक्षित आहे किंवा मला या समाजामध्ये या व्यवस्थेमध्ये कुठेतरी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, मग ती राजकीय असो, सामाजिक असो की धार्मिक असो. परंतु मागील 10 वर्षापासून जर आपण पाहिलं तर इथे जे हिटलरशाही पद्धतीनं राजकारण चालू आहे, जेणेकरून जो शोषित पीडित वर्ग आहे त्यांना कशा प्रकारे आपण दाबण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यातून एक नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा इथं हा प्रयोग चालू आहे. आता तुमच्या लक्षात आणून देतो मी की जेव्हा या देशामध्ये दलित किंवा मुस्लिमांवर किंवा अनुसूचित जातींवर अन्याय अत्याचार होतो तेव्हा सर्वप्रथम बाहेर कोण निघतो? तर सर्वप्रथम आंबेडकरी चळवळीतला खंदा कार्यकर्ता बाहेर निघतो. तो हा विचार करत नाही की तो कोणत्या पक्षाचा आहे किंवा त्याने कोणत्या हातात झेंडा घेतलेला आहे. कारण की बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं आहे, त्यांना अपेक्षित होतं बाबासाहेबांना की जिथे जिथे अन्याय होत असेल तिथे तुम्ही आवाज उचलायला पाहिजे. बाबासाहेबांना हे सुद्धा अपेक्षित होतं की जेव्हा या समाजामध्ये आपण या देशामध्ये वावरतो तेव्हा त्यांनी हा विचार नाही केला की बा हा या समाजाचा तो त्या समाजाचा. म्हणून बाबासाहेबांनी शेवटी असं म्हटलं होतं की मी अंतिमतः भारतीय आहे, प्रथम आणि अंतिमतः भारतीय आहे.
आणि मी मागे जाऊन इच्छितो, कारण की अनेक वेळेस प्रश्न असे येतात की काँग्रेस हे जळतं घर आहे, म्हणजे असे काही स्लोगन्स वगैरे येतात. पण मी अजून मागे जायला इच्छितो की बाबासाहेबांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन हा एक पक्ष होता त्यांचा, आणि त्याच्यामध्ये SC STंना कशा प्रकारे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे यानुसार ते तिथं राजकारण करत होते. पण त्यांच्या असं लक्षात आलं की बा स्पेसिफिक SC आणि ST समाजच हा या पक्षाची जुळत आहे, म्हणून त्यांनी एक नवीन संकल्पना ठेवली होती, ती रिपब्लिकन संकल्पना, की या रिपब्लिकन मध्ये केवळ SC आणि STच नसले तर सोबत ओपन पण असायला पाहिजे, इतर समाजाच्या लोकांना सुद्धा या राजकारणामध्ये स्थान मिळायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी रिपब्लिकन संकल्पना ठेवली. बाबासाहेबांचा विचार हा जर आपण पाहिला तर तो घराणेशाहीतून सुरू होतो, तो विचारांचा वारसा घेऊन चालणाऱ्या लोकांसमोर होतो. मागच्या 20 ते 25 वर्षामध्ये जर पाहिलं आपण की इथे आंबेडकरी राजकारण जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे स्पेसिफिक जर वर्ग केलात आपण 4 लोकांचे नाव घेतो, कवाड्यांचं नाव घेतलं, आठवलेंचं नाव घेतो, बाळासाहेबांचं नाव घेतो, इतरही पक्षांचं घेतो. लोक म्हणतात किंवा तुमच्यात खूप सारे तुकडे झाले आहेत. हे विचारांचे जरी तुकडे होत असले, म्हणजे लोकांचे जरी तुकडे होत असले, पण विचारांचे मात्र तुकडे होताना आपल्याला दिसत नाही. समाज हा आजही एकनिष्ठ आहे. समाजाला रक्तापेक्षा विचारांवर जास्त महत्व दिलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे असं लक्षात येतं की आपल्याला राजकीय प्रतिनिधित्व या अमरावतीमध्ये मिळालेलं आहे. जे मग काँग्रेसनं देऊ की महाविकास आघाडीनं देऊ, ते जर BJPनं जर दिलं असतं तर लोकांचा कल तिकडे सुद्धा गेला असता. कारण की या अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 2.5 ते 3 लाख बौद्ध आहेत, आणि अनुसूचित जातीसाठी हे राखीव असल्यामुळे त्याचा नॅचरली याचं डिवायडेशन होईल असं वाटत नाही का? आंध्राज आंबेडकर जे आहे ते स्वतः उभे आहे, त्यानंतर बळवंत वानखेडे हे स्वतः बौद्ध समाजातून येतात, त्याच्यानंतर नवनीत राणांना एकदम इझी तुम्ही देऊन दिला आहे की आंबेडकरी विचाराचे जे 2 पक्ष आहे, आंध्र आंबेडकर असेल किंवा काँग्रेसचा असेल, हे यांचा ते फूट होणार आणि याचा फायदा जे आहे भाजपाला होईल. बर, तर आनंदराज आंबेडकर साहेब इथे उभे आहेत, मान्य आहे. अमरावती जिल्ह्यातला असा कोणता नेता, असा कोणता कार्यकर्ता त्यांच्या सोबत आहे, हा प्रश्न पहिला आहे. कारण की आम्ही ते म्हणतात की माझ्यासोबत मुस्लिम समाज आणि दलित समाज, खास करून बौद्धिस्ट समाज, शेड्यूल कास्ट समाज जो आहे ते माझ्यासोबत आहे. हो ना, जर असं असतं तर मागच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीची एवढी हवा होती, बरोबर आहे. मग लोकसभेला 41 लाख वोट भेटले, मग विधानसभेला 23 लाखावर काऊन आलं? मग तिथे तर आपण हा विचार करतो. महत्वाचा विषय आहे की जेव्हा बाळासाहेब आंबेडकर किंवा आनंदराज आंबेडकर जर आता लेटेस्ट पाहिलं तर आनंदराज आंबेडकर इथं उभे आहेत, मान्य आहे, कारण सर्वांना अधिकार आहे उभं राहण्याचा. परंतु या अमरावती जिल्ह्यामध्ये जे तळागाळातले जे कार्यकर्ते आहेत, जे नेते आहेत, ज्यांचं स्पेसिफिक काहीतरी ठिकाणी वर्चस्व आहे, त्यांचा आंदोलनाच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून ते समाजाला न्याय देत असतात. ते न्याय देणारे नेते इच्छा आहे कुठे? जे 24 तास काम करतात, तुम्ही शोधा, त्यांना प्रश्न विचारा. आनंदराज आंबेडकर साहेबांना प्रश्न विचारा की तुम्ही जे म्हणत आहात की बा माझ्यासोबत बौद्ध समाज आहे, तर बौद्ध समाजातले कोणते नेते आहेत तुमच्यासोबत की जे तळागाळातील काम करतात? तर आपल्या असं लक्षात येतं की कोणते लोक आहेत त्यांच्यासोबत की जे आधीपासून समाजाला, म्हणजे समाजाची दलाली करणारे लोक तिथे दिसतात. समाजासोबत आपल्याला ते कुठं दिसत नाही. आता तुम्हाला उदाहरण देतो, 2 मिनिटं. समाजासोबत उदाहरण देतो की जेव्हा आम्ही अमरावतीमध्ये जेव्हा काही सेवा ज्येष्ठतेचं प्रकरण झालं, सेवा ज्येष्ठते यादीचं प्रकरण झालं, तेव्हा आम्ही रस्त्यावर होतो. जे त्यांच्यासोबत लोक आहेत ते कधीच तुम्हाला रस्त्यावर दिसले नाही. राज्य सरकारनं काय केलं माहित आहे की तुमचं रिझर्वेशन खतम केलं, कंत्राटीकरण आणलं, तेव्हा आम्ही रस्त्यावर होतो. ते जे त्यांच्यासोबत लोक आहेत ते कुठेच दिसले नाही आम्हाला. म्हणजे मला एक समजते की जेव्हा काही इलेक्शन आलं तेव्हा त्या आपल्याला बाबासाहेब दिसते किंवा आंबेडकरी समाज दिसतो, आणि जेव्हा त्याच्यावर अन्याय अत्याचार होतो तेव्हा कुठे गेले तुम्ही? जेव्हा त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला, आता आनंदराज आंबेडकरचा जर विचार केला की त्यांना जर इथे उभं राहायचं होतं तर त्यांनी 2 वर्ष आधी इथे यायला पाहिजे होतं. पहिल्यांदा इथल्या समाजामध्ये, समाज बांधवामध्ये फिरायला पाहिजे होतं. प्रत्येक विहारामध्ये त्यांनी जायला पाहिजे होतं. समाजाची काय दुर्दशा आहे, किती बेरोजगारी वाढलेली आहे, किती अन्याय अत्याचार होत आहे, यावर पहिला त्यांनी लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं. मुंबईमध्ये जाऊन आवाज उचलायला पाहिजे होता. अमरावतीमध्ये एवढी बेरोजगारी आहे, अमरावतीमध्ये हे वयोवृद्ध लोकांना एवढं पेन्शन भेटते, जास्त पेन्शन वाढायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे होतं. 2 वर्षापासून जर त्यांची तयारी आहे
तर हे त्याच्यावर का बोलत नाही की केवळ फक्त बा आता आपलं इथं रिझर्वेशन आहे म्हणून आपण उभं राहायचं, आणि समजा रिझर्वेशन नसतं तर उलट मागच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीचा इथे कार्यकर्ता उभा होता, गुणवंत देवपारे साहेब उभे होते, तेव्हा आम्ही नवनीत भाभीचं काम नाही केलं, तेव्हा सुद्धा महाविकास म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला होता. कालच्या सभेमध्ये सरळ सांगितलं शरद पवारांनी, माफी मागितली अक्षरशः अमरावतीकरांची, तर माझी चूक झाली की मी नवनीत भाभीला तिकीट दिली. म्हणजे विचार करा की एवढे मोठे नेते आज जर हे असे बोलत असेल तर यांच्या विरोधात या अमरावतीकरांचा किती रोष आहे. बरं ठीक तर जेव्हा आहे. एवढा एकंदरीत तुमचा कल जे आहे ते काँग्रेसकडेच आहे, बरोबर आहे? नाही, काँग्रेसकडे काय याच्या मागचं कारण लक्षात घ्या ना. ज्या सेक्युलर मतावर नवनीत भाभींना मागच्या वेळेस निवडून दिलं, मुस्लिमांनी मतदान केलं, बौद्धांनी मतदान केलं, इतर समाजांनी मतदान केलं, आज ते बीजेपीच्या गोट्यात राहून राहते आणि बीजेपीची तिकीट घेते, मग लोकांचा रोष नाही आहे का? मग आम्हाला पहिल्यांदा त्या नवनीत भाभीला पाळायचं आहे. नवनीत राणा जी इथे नौटंगीबाजी करते, हळदी कुंकवाचे काम करते, या देशामध्ये राहायचं असेल तर राम बोलावं लागते असं बोलते, आणि बेरोजगारीवर बोलत नाही, शेतकऱ्याच्या आत्महत्येवर बोलत नाही, महिला सुरक्षेवर बोलत नाही, ह्या प्रश्नांवर माल न्यूट्रिशन म्हणजे आपलं कुपोषण होत आहे त्या कुपोषणावर बोलायला तयार नाही. तिथे जाऊन फक्त रंगपंचमीच्या वेळेस जायला जाते. तर हे जे इथली नौटंगी आहे हे आम्हाला इथली संपवायची आहे. त्यामुळे आम्ही सक्षम उमेदवारासोबत आहोत. जर आनंदराज आंबेडकर हे सक्षम उमेदवार असते आणि 2 वर्षापासून जर इथल्या समाजामध्ये, इथले जे आंबेडकरी समाजामध्ये राहणारे लोक आहेत, इथले आंबेडकरी समाजामध्ये काम करणारे लोक, यांना जर विश्वासात घेतलं असतं तर आजही आम्ही त्यांच्यासोबत असतो. परंतु त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही. आणि आम्हाला असं लक्षात येतं की इथले जे बळवंत भाऊ वानखडे जे काँग्रेसचे उमेदवार आहे, मी असं म्हणत नाही काँग्रेसचे उमेदवार कसं म्हणता तुम्ही, 3 पक्षांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. शिवसेना आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर राष्ट्रवादी आहे आणि नंतर काँग्रेस आहे. उमेदवार काँग्रेसचे गठबंधन समर्थन त्यांनी दिलंय ना, तर काँग्रेसचे उमेदवार कोण म्हणणार आहे? तो 3 आहे ना, 4 पक्ष आहे ना, त्याच्यामध्ये 3-4 पक्ष वेगळे आहे काय ते गठबंधन होते साहेब. पार्टी कोणाला भेटली जागा? हो बरोबर. चार लोक दिलंय का? आणि दुसरा विषय समर्थन दिलंय हे लक्षात घ्या की इथं बळवंत वानखडेच नवनीत भाभीला हरवू शकते. हा महत्वाचा विषय आहे, कारण की आम्हाला इथली नौटंकी हटवायची आहे पहिल्यांदा. नौटंकी हटवणं आवश्यक आहे, कारण की ज्या समाजाच्या भरोश्यावर त्यांनी मतदान दिलं, जेव्हा या पूर्ण देशामध्ये अन्याय अत्याचार झाले SC ST वर, तेव्हा ते बाई बोलायला तयार नाही. म्हणून आमचा हा मोठा रोष आहे. हनुमान चालीसा म्हणला त्यांना जाऊन मुख्यमंत्र्यांच्या समोर, आणखी काय पाहिजे? बरोबर आहे ना. मग आता हनुमान चालीसा मध्ये उद्या चालून तर ते इथं विहारात जाऊन हनुमान चालीसा मध्ये, तेव्हा काय करा म्हणजे आम्ही काय झालं का डोक्यावर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर करायचं होतं. हे लक्षात घ्या. मी सांगतो तुम्हाला, तुमचा जो हे जे म्हणता ना तुम्ही, इथे हवा फक्त आता पंजाची आहे, नवनीत भाभीची नाही आहे, राणाची नाही, त्यांची नौटंकी समजलेली आहे आम्हाला. दुसरा विषय असा आहे की इथं सगळ्यात प्रमाणात माहितीये काय, भूमाफियाचं राज्य झालेलं आहे. जिथे जिथे जमिनी आहेत त्या हडपण्याचं काम करू राहिले. ते कोण करताय? नवनीत राणा, रवी राणा, नवनीत राणा, त्यांच्या सोबतचे लोक. आणि हेच मला एक समजते की आनंदराज आंबेडकरांना जर उभं राहायचं होतं तर त्यांनी नितीन गडकरीच्या विरोधात उभं राहायचं होतं, सुप्रिया सुळेच्या विरोधात राहायचं होतं. एकीकडे वंचित बहुजन आघाडी 7 पक्षात म्हणजे काँग्रेसच्या 7 ठिकाणी पाठिंबा देते, तर या सीटला पाठिंबा द्यायला काय हरकत होती? हा तर आपलाच होता ना, हा का दुसरा होता का? हा बौद्ध समाजाचा माणूस होता ना, जे आपण बौद्धाचं राजकारण करतो. बाबासाहेबांना बौद्धाचं राजकारण अपेक्षित नव्हतं, सर्वसामान्य राजकारण अपेक्षित होतं. तुम्ही शेतकऱ्यावर बोलत नाही, हे सुद्धा बोलत नाही शेतकऱ्यांवर. मला एक सांगा, रिपब्लिकन सेनेनं किती आंदोलन केले हो? वंचित बहुजन आघाडीने किती आंदोलन केले? शेतकऱ्यासाठी केले काय? कामगारांसाठी केले काय? रोजगारासाठी केले काय? मग तेव्हा कुठं प्रश्न असते? तेव्हा हे तिन्ही वर्गामध्ये असणारे लोक काय बौद्ध नाही आहे? कामगार मध्ये जो काम करते तो काय बौद्ध नाही आहे? मला सांगा तुम्ही, जो शेतकरी आत्महत्या होत आहे, तो शेतमजूर इथं मरतो, तो काय बौद्ध नाही आहे? हा, जे बेरोजगार आहे एवढे विद्यार्थी सर्वात जास्त आपला वर्ग आहे. आज त्याची परिस्थिती अशी की 2 टाइमचं अन्न खायला त्याला आहे नाही. त्याच्यावर बेरोजगारीचं एवढं मोठं संकट असताना तुम्ही आंदोलन का नाही केलं? मग जे फक्त जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा तुम्ही येता आणि आम्हाला मतदान द्या. अरे हे कोणतं राजकारण आहे? एकंदरीत मला असं वाटतं, मी तुम्हाला थोडंसं सजेशन देऊ इच्छितो, कारण की आवश्यक आहे. कारण की लय जणांना असं वाटतं की वंचित बहुजन आघाडी, हे लक्षात घ्या, वंचित बहुजन आघाडी हे राजकीय पक्ष आहे. जेव्हा राजकीय पक्ष असते तेव्हा काही मतदान करणारा मतदार जो मतदान करतो, सर्वसामान्य लोक, तेव्हा त्यांचा कल सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. आज संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, सोबतच अमरावती जिल्ह्यामध्ये पूर्णपणे भाजपाच्या विरोधात म्हणजे लाट आहे. बर. आणि भाऊ 1-2 मिनिटं,
अजून सर्व लोकांना असं वाटत होतं की वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट व्हावं, परंतु बाळासाहेबांचं मागच्या वेळेस प्रमाणेच यावेळेस सुद्धा डालमडोल. मला एक समस्या, जेव्हा तुम्ही राजकीय पक्ष चालवता तुमच्या कन्सेप्ट, तुमचे डिसिजन मेकिंग हे परफेक्ट असायला पाहिजे. तुम्ही कसं सांगू शकता की ते गेले पाहिजे की नाही गेले पाहिजे? हा माझा स्वतंत्र पक्ष आहे, तुम्ही कोणाला समर्थन देईल? इंडिव्हिज्युअल उभं आहे, हा त्यांचा चॉईस आहे. बरोबर, तुम्ही म्हणू शकता त्याच्यावर बोलतो. तुम्ही जर काँग्रेसची भूमिका ऐका, तुम्ही जर काँग्रेसची भूमिका ठेवत असाल तर एक लक्षात घ्या की माझा पक्ष किंवा त्यांचा पक्ष एक्सवाय कोणाचाही पक्ष राहतो त्यांच्यावर डिपेंड असतात. तुम्ही कसं म्हणू शकता की आम्हाला समर्थन द्या? काँग्रेस कसं म्हणू शकता आम्हाला समर्थन दिलं पाहिजे? मी त्याच्यावरच बोलतो की सर्वसामान्य जनता मतदान करणार फक्त बौद्धच मतदान करणार आहे काय? नाही, मुस्लिमही करेल ना, सगळे करतील ना. मग तुमचा राजकीय पक्ष, हो ना, मग त्यांनी सर्वे करायला पाहिजे होता ना. त्यांना लक्षात यायला होतं कल कुठे आहे, महाविकास आघाडीकडे कल दिसून आला. भाजपचा कल आहे म्हणून काँग्रेसने लढवा नाही, काँग्रेसचा कल आहे म्हणून वंचितने लढवा, असं आहे का? नाही, अभ्यासू व्यक्ती आहे, तुम्हाला माहिती आहे राजकारण कसं चालते, आम्हाला माहिती राजकारण कसं चालते. मी तेच म्हणतो की मला एक समजते की सर्वसामान्य जनता कशापासून त्रस्त आहे हे तर पहिली विचार करायचा. भाजपपासून त्रस्त आहे का? भाजपपासून त्रस्त आहे. जर वंचित जिंकला तर मग तेच होईल ना, भाजपची एक सीट कमी होईल ना. अरे मी तेच म्हणतो की इथे जर त्यांनी जर हा जो आरोप तुम्ही लावता तो आरोप वंचित बहुजन आघाडी लावताय की काँग्रेसने आम्हाला समर्थन दिलं पाहिजे होतं, आम्ही 7 सीटावर समर्थन दिलं, तुम्ही 1 सीट आम्हाला समर्थन द्या. तुम्ही तर अकोल्यात पण नाही दिलं. हे लक्षात घ्या, तुम्ही अकोल्यामध्ये जाऊन पहा की काँग्रेसनं का बरं कॅन्डिडेट दिलेला आहे हे लक्षात घ्या. दोन्ही कॅन्डिडेट RSS प्रणित आहे. सरळ इथं बाळासाहेब तिथं निवडून येणार आहे. मुस्लिम त्यांना मतदान करणार नाही, मुस्लिम सुद्धा बाळासाहेबांना करणार आहे. कसं असते, काँग्रेसचं समर्थन का नाही दिलं? काँग्रेसचं समर्थन घ्यायचं कसं असते म्हणजे आता इथे उदाहरण, आता तुम्ही वंचितला माना की आता तुम्ही 7 सीटर समर्थन इथं का नाही दिलं? तुम्ही का नाही दिलं? राजकारणाचा भाग सांगतो ना, हे लक्षात घ्या. शिंदे अमरावतीचं उदाहरण देतो तुम्हाला. या इथे जे आमचे विद्यमान आमदार जे आहेत बच्चू कडू यांनी सुद्धा बळवंत भाऊंना पाठिंबा द्यायला पाहिजे, तसं विचार करायला पाहिजे. पण त्यांनी दिनेश भाऊ कॅन्डिडेट का टाकला? त्यांना माहित आहे की हे लोकसभा इलेक्शन आहे, टफ टू टफ फाईट चालत नाही आणि त्यांना मूळ मुद्दा आहे की नवनीत भाभीला पाडायचं, म्हणून त्यांनी तिसरा उमेदवार टाकला. ठीक आहे, आता तिथं काँग्रेसला असं वाटलं आंबेडकर जिंकवायचा म्हणून स्वतः कॅन्डिडेट टाकला. स्वतः कॅन्डिडेट टाकला. माहिती घेताय सर, काय नाव आहे तुमचं? जगदीश गोवर्धन साहेब, काय वाटतं की काय इथे आंबेडकरच्या कोणाकडे आहे, कल कोणाकडे आहे? महत्वाचं असं आहे की ही लोकसभा निवडणूक अत्यंत अटीतटीची ही निवडणूक आहे. ज्या पद्धतीनं या ठिकाणी विद्यमान खासदारांनी या अमरावती जिल्ह्यामध्ये जे काही काम करायला पाहिजे होतं ते आज दिसत नाही आहे. संपूर्ण आंबेडकरी समूह नव्हे तर हा अमरावती जिल्हा हा संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकोजी महाराज, भाऊसाहेब देशमुख यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि या जिल्ह्यामध्ये जी त्यांनी जे खतपाणी या ठिकाणी घातलेलं आहे, एक हिंदुत्वाचं राजकारण त्यांनी केलेलं आहे. हा समाज यांच्यापासनं ज्यावेळेस पहिल्यांदा नवनीत भाभी या ठिकाणी त्यांनी लोकसभा लढवली आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मतावरती त्या निवडून आल्यात, आम्ही त्यावेळेस भरघोस मतांनी त्यांना विजयी केलं. परंतु आज ज्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी जे विष पेरलेलं आहे जातीयतेचं, त्याला हा समाज अत्यंत तीव्रपणे विरोध करतो आहे. कोणाला पाठिंबा देतो समाज? समाज संपूर्णपणे महाविकास आघाडीच्या मागे आहे. बरं, महाविकास आघाडी का? बाबासाहेबांचं रक्त जे आहे, वंचित जे इथे आहे, तो त्यांना समर्थन आंबेडकर समाज देत नाही का? तुम्हाला एक सांगतो आहे, आमचं समर्थन ज्या उमेदवाराला आहे, आता आमचं मत वाया घालवणार नाही. अमरावतीकरांनी हे डिसिजन घेतलेलं आहे की जर आमच्या मताने जर बीजेपी निवडून येत असेल तर आमचं मत वाया घालवायचं नाही. आंबेडकर साहेब दम्मी कॅन्डिडेट वाटतंय का तुम्हाला? यस, 99%. आज ह्या तुमच्या चॅनलच्या पुढे सांगताना मला असं वाटतं आहे की ज्या वेळेस आनंदराज आंबेडकरांनी या ठिकाणाहून 3 तारखेचं त्यांचं डिसिजन होतं की मी इथली लोकसभा लढवत नाही कारण की वंचित माझ्यासोबत नाही, त्यानंतर मुंबईला गेल्यानंतर काय जादूची कांडी फिरली आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी उमेदवारी दाखल केली. आज हा समाज ज्या पद्धतीनं पाहतोय की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही बाप मानतो, परंतु ज्या पद्धतीनं इथलं राजकारण चालतं आहे, लोकांचा विश्वास आज गमावल्यासारखं दिसतं आहे. बरं, ठीक आहे.
आंबेडकरी समाज सध्या जितक्या लोकांशी आपण बोललो तो सध्या महाविकास आघाडी सोबत असताना दिसतो. सर काय नाव तुमचं? जय भीम. मी विपुल चंदे, आझाद समाज पार्टी औसा तालुका अध्यक्ष. लाईट थोडा बोला बोला साहेब बोला. जय भीम. मी विपुल चंदे, आझाद समाज पार्टी तिवसा तालुका अध्यक्ष. या ठिकाणी न्यूज 24 नागपूर समाचारने जो या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे डिबेट, की आंबेडकरी चळवळीतील जे लोक आहेत किंवा बौद्ध समाजातील लोक आहे यांचा लोकसभा या निवडणुकीमध्ये कोणाला पाठिंबा आहे आणि कोणाकडे कल आहे. महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मागच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी एक असं वाटलं की आम्हाला की नवनीत राणा एक SC कॅन्डिडेट आहे आणि एक नवीन शिक्षित उमेदवार आहे. त्याच्यामुळं मागच्या वेळेला आंबेडकरी समाज हा नवनीत राणाच्या मागे उभं राहिला आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलं. त्याच्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पार्टीचा पाठिंबा होता आणि सोबतच आंबेडकरी जनतेचा पाठिंबा होता की एक नवं नेतृत्व या जिल्ह्याला भेटत आहे, त्यामुळं या जिल्ह्याचा विकास होईल, त्यामुळं भरघोस मतांनी त्या निवडून आल्या. परंतु जर आम्ही मागील 5 वर्षाचा जर आम्ही इतिहास पाहिला आणि मागील 5 वर्षाचा जर आम्ही कारकीर्द पाहिली तर नवनीत राणाची ही कारकीर्द वादग्रस्त राहिलेली आहे. ना की जे विकासाचे कामं त्यांनी करायला पाहिजे होते ते त्यांनी कामं केलेले नाही. 2.5 वर्षाचा पिरियड जो आहे इथल्या सर्वसामान्य जनतेचा कोविडमध्ये निघून गेला, परंतु त्या कोविडमध्ये निघून गेल्यानंतर सुद्धा इथल्या जनतेला असं वाटलं की 2.5 वर्षामध्ये इथले काहीतरी विकास कामं झाले पाहिजे, इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, इथल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक योजना आणायला पाहिजे, इथल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. हा विदर्भातली भूमी जी अमरावती भूमी आहे आणि जो वरुड आहे या ठिकाणी संत्रा उत्पादक शेतकरी आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या जो संत्रा आहे त्याच्यावर काहीतरी उत्पादनावर काहीतरी आधारित उद्योग झाले पाहिजे ही अपेक्षा इथल्या शेतकऱ्यांची होती. इथलं मेळघाटलं उपोषण कमी झालं पाहिजे ही अपेक्षा होती. परंतु या गोष्टीवर एकाही गोष्टीवर नवनीत राणांनी संसदेत प्रश्न विचारला नाही. आणि जेव्हा आम्ही गुगलवर सर्च जर केलं की नवनीत राणांनी किती टक्के या देशामध्ये ज्यांचा जो निधी आहे खासदार निधी किती टक्के खर्च केला तर आमच्या लक्षात येतं फक्त 23% त्यांनी निधी खर्च केलेला आहे. म्हणजे 5 वर्षामध्ये 23% फक्त निधी खर्च केलेला आहे. मग बाकीचा निधी तुम्ही कुठे टाकला आणि बाकीचा निधी का जिल्ह्यासाठी आणला नाही? एक खासदार म्हणजे पूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व असतो, जिल्ह्याचा बाप असतो, तर सगळ्या लोकांची अपेक्षा त्यांच्याकडून असते की त्यांनी इथं विकास कामं केली पाहिजे, आपला निधी खर्च केला पाहिजे याच्यावर. आणि संसदेत त्यांनी किती प्रश्न विचारले? संसदेत प्रश्न कोणाचं काम आहे? इथल्या खासदाराचं काम आहे. खासदार कोण असतो? इथे जे व्यवस्था निर्माण होते या व्यवस्थेमध्ये आपल्या ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतो काही असो त्यांचं काम काही म्हणजे पोथीपुराण वाचणं नाही, त्यांचं काम हनुमान चालीसा वाचणं नाही, त्यांचं काम राम कहेंगे तो इस देश में रहना होगा असं नाही. त्यांचं काम आहे इथले प्रश्न संसदेत मांडले पाहिजे. इथल्या व्यवस्थेवर जे विकासात्मक धोरण आहे ते धोरण त्यांचं काम आहे. त्यांचं काम ना की बल्कि की फक्त जातीमध्ये भांडण लावायचं आणि फक्त एखाद्या ठिकाणी मंदिर द्यायचं, एखाद्या ठिकाणी मस्जिद द्यायची हे काम त्यांचं नाही. त्यांनी बघितलं पाहिजे की इथल्या शाळा कशा आहेत, इथल्या बालवाडी अंगणवाडी कशा आहेत, इथल्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने आपल्याला फायदा करता येईल हे काम त्यांनी केलं पाहिजे. आता राहिला प्रश्न या निवडणुकीचा. 2024 निवडणूक लोकसभेची आता आलेली आहे आणि आता आम्ही ग्राउंड लेवलवर काम करणारे लोक आहे. प्रत्येक गावामध्ये रोज मी 10 गावामध्ये भेटी देतो. आम्ही काय असं काँग्रेसचा उमेदवार आहे म्हणून आम्ही प्रचार करत नाही किंवा काँग्रेसचा सदस्य आहे म्हणून प्रचार करत नाही. आम्ही लोकांना विचारतो आणि बौद्ध वस्तीमध्ये जाऊन आम्ही लोकांना प्रश्न विचारतो की बाबाजी तुमचा आता यावेळेला कोणाला सपोर्ट आहे आणि तुम्ही मतदान कोणाला करणार आहे? तेव्हा ते लोक म्हणतात आम्हाला की आम्ही यावेळेस बळवंत वानखडेला निवडून आणणार आहे, आम्ही यावेळेस काँग्रेसला पाठिंबा देणार आहे. मग आम्ही पुन्हा त्यांना प्रश्न करतो की तुम्ही बळवंत वानखडेंनाच का तुम्ही निवडून देणार आहात किंवा आनंदराज आंबेडकर उभे आहेत त्यांना तुम्ही मतदान का करणार नाही? तर ते आहे जे खेडी आनंदराज आंबेडकरची आणि बाळासाहेब आंबेडकरांची जी खेडी आहे ही आता लोकांच्या लक्षात आलेली आहे. त्याच्यामुळे जो कल आहे इथल्या सर्व आंबेडकरी जनतेचा हा महाविकास आघाडीचा आहे. आणि तो कोण उमेदवार आहे महाविकास आघाडीचा याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. एक मिनिट माझं ऐकून घ्या. बोलले की खेड बाळासाहेब आंबेडकरांचा खेड आणि आनंदराज आंबेडकरांचा खेड काय खेड आहे? लोक समजले असं तुम्ही म्हणता काय? बरोबर. बघा आता या ठिकाणी बघा वंचित बहुजन आघाडी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे महाराष्ट्रातला बौद्ध समाजाचा. बरोबर आहे, ठीक आहे, बहुजन समाजाचा म्हणा किंवा बौद्ध समाजाचा वंचितांचा, ठीक आहे, वंचितांचा, हा ओके ठीक आहे. तर आता जर या ठिकाणी त्यांनी ज्या वेळेस इथं लोकसभेचा उमेदवार दिला तर इथल्या लोकसभेचा उमेदवार देताना इथला जो स्थानिक जिल्हाध्यक्ष असतो, इथले जे स्थानिक पदाधिकारी असतात, इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विचारांना आणि त्यांना विश्वासात घेणं हे महत्वाची गोष्ट असते. ज्या वेळेला इथं लोकसभेचा उमेदवार अमरावतीचा देत असताना जर इथल्या जिल्हाध्यक्षांना माहित नाही की उमेदवार कोण आहे तर मग याच्यामध्ये खेडी नाही तर काय आहे? हे खेडीचं राजकारण नाही तर
काय आहे हे आपल्या कोणाला फायदा पोहोचवण्यासाठी करतात बाळासाहेब आंबेडकर? हे बाळासाहेब आंबेडकरांची मागच्या वेळेला पण त्यांनी जर महाविकास आघाडी सोबत युती केली असती तर त्यांच्या 4-5 सीट निवडून आल्या असत्या, परंतु त्यांनी काँग्रेस सोबत वरती देत नाही महाविकास आघाडी त्यांना. बरोबर आहे ना. मग 4-5 सीट जरी खासदार झाले, आज 4-5 सीट जरी भेटले तर 4 खासदार जरी महाविकास वंचितचे जर 4 खासदार गेले, वंचितचे जर 4 खासदार गेले ना साहेब, तरी या देशामध्ये इथल्या वंचितांचं चांगलं रक्षण होऊ शकते. इथले वंचितचे प्रश्न ते मांडू शकतात, परंतु त्यांचा एकही खासदार निवडून येत नाही. आणि त्यांना जर 4 जर सीट देत असेल तर त्यांच्या फायद्याची गोष्ट आहे ना. त्यांनी घ्यायला पाहिजे, त्यांनी समाजासाठी तळतोड करायला पाहिजे. बाबासाहेब समजा बाळासाहेबांचं एक अट होती की महाविकास आघाडीत येण्याआधी त्यांनी अट की 15 जे लोक आहेत ते ओबीसी असले पाहिजे, 3 मिनिमम मुस्लिम असले पाहिजे, दलित समाजाचे लोक असले पाहिजे. ही जी अट आहे महाविकास आघाडीने त्यांनी दिली. महाविकास आघाडी म्हणताय की सर्वसामान्यांचं आहे किंवा आम्ही सगळ्या करू. एक मुसलमान कॅन्डिडेट महाविकास आघाडीला भेटला नाही. तुम्ही याला ऍक्सेप्ट करता का? तुम्ही म्हणताय की बौद्धाचा रिप्रेझेंटेटिव्ह असला पाहिजे, मुसलमानांचा का नसला पाहिजे, बिलकुल असला पाहिजे ना. हा प्रश्न तुम्ही केला का महाविकास आघाडी? बिलकुल असला पाहिजे. जर त्यांच्याकडे उमेदवारच नसेल तर त्यांच्याकडे जर त्यांना खंडा जर कार्यकर्ता मिळत नसेल, खंडा त्यांना उमेदवार मिळत तर कोणाला उभे करणार आहे? त्यांना महाराष्ट्रात मुस्लिम एकही कॅन्डिडेट नाही आहे आहे तर मग दिला का नाही? आता बघा, जर इम्तियाज जलीलची जे MIM पार्टी आहे इथं महाराष्ट्रामध्ये, जेव्हा ओवीसी साहेबांची जर त्यांच्यासोबत त्यांनी अलायन्स केलं असतं, त्यांनी केलं तर सोडाव. महाविकास आघाडीने केला का? महाविकास प्रचार करता महाविकास एक मुसलमान कॅन्डिडेट दिला नाही. महाविकास आघाडीने मुसलमान कॅन्डिडेट दिला नाही तर त्यांच्याकडे आले पाहिजे ना. काय गोष्ट आले पाहिजे. अरे साहेब, या देशात सगळेच लोक राहतात. तुम्ही बौद्धिक समाजाच्या बाबासाहेबांनी तुम्हाला सर्व धर्म समभाव शिकवलाय. बरोबर. काय विषय आहे की जर या महाराष्ट्रात पूर्ण मुसलमान समाज पण राहतो, बुद्ध समाज पण राहतो, हिंदू समाज पण राहतो, तर मुसलमानचे इतक्या लाखात 14 लाखात 12 लाख महाराष्ट्रात बीजेपी किती कॅन्डिडेट? अरे सोडा, बीजेपी किती कॅन्डिडेट मुस्लिम? आम्ही काँग्रेसला समर्थन देत नाही. आम्ही काँग्रेसला समर्थन नाही. आम्ही बळवंत वानखेडेला समर्थन देत आहे. आम्ही बौद्ध समाजाच्या उमेदवाराला मतदान करत आहे. आम्ही बौद्ध समाजाचा उमेदवार आहे म्हणून त्याच्या पाठीशी, आम्ही काँग्रेसच्या पाठीशी नाही, हे तुम्हाला सांगतो. तुम्ही बोलले की समर्थन दिलं पाहिजे. समर्थन कोणाला दिला? कोणी दिलं पाहिजे? बाळासाहेब आंबेडकर. प्रश्न तो नाही आहे. जर तुम्ही जसा प्रश्न विचारता की महाविकास आघाडीने काँग्रेसने मुस्लिम उमेदवार द्यायला पाहिजे होता, पण बीजेपीने कोणता उमेदवार? बीजेपी नाहीच. ठीक आहे, ते हिंदुत्ववादी राजकारण करतात. महाविकास आघाडी काय म्हणते की आम्ही आम्ही सेक्युलर विचारधारेचे आहोत. सेक्युलर विचारधारेमध्ये मुसलमान येत नाही का? येतात ना. मग त्यांनी आता नवाब मलिकला त्यांनी दिला नाही का? नवाब मलिक आहे. कोणत्या पक्षात आहे? नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षात आहे. अजितदादा पवार गटात आहे. महाविकास आघाडी 48 पैकी एकही मुसलमान दिलेला नाही आणि तुम्ही त्या पक्षाचा प्रचार करता. एक लक्षात घ्या, तुम्ही सेक्युलर विचारधाराचे म्हणताना बौद्धिक समाजात संसदेत बौद्धिक व्यक्त केलं पाहिजे, मुसलमान गेला नाही पाहिजे. मुसलमान गेला पाहिजे ना, बिलकुल गेला पाहिजे मुसलमान. तू विचारला नाही महाविकास आघाडी गेला पाहिजे का? नाही दिलं सीट काही? नाही, आम्ही त्यांना विचारू ना प्रश्न. ज्या वेळेला आता खासदारीची निवडली 5 वर्षानंतर विचारा का? खासदार निवडून आम्ही आमदार, आम्ही मुसलमानचा बनू ना या ठिकाणी. आम्ही विधानसभेत चालते, लोकसभेत नाही. तसा उमेदवार मिळाला पाहिजे ना आम्हाला. आम्ही महाराष्ट्रात इतके लोक आहेत, एकही मुसलमान कॅन्डिडेट नाही आहे. नाही, आता ते महाविकास आघाडीचा प्रश्न आहे. त्यांनी कुणाला उमेदवार दिली पाहिजे, कुणाला नाही दिली पाहिजे, हा त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला या ठिकाणी बळवंत वानखेडे इथं आहे, आमचं पूर्ण समर्थन आहे. आणि या ठिकाणी बळवंत जे वानखेडे आहेत ते पूर्ण मताधिक्याने या ठिकाणी निवडून येणार आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि हाच संदेश मला जनतेला द्यायचा आहे. आणि सगळ्या आंबेडकरी समाजात बळवंत वानखेडेच्या पाठीशी. आंबेडकरी समाज जे आहे ते यंदा जे आहे ते बळवंत वानखेडे सोबत आहे. राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भारत त्यांचे उमेदवार आपल्या सोबत आहेत. काय विषय काय आहे या भागात? लोक पण बळवंत वानखेडे साहेबांचा मागे कल आहे लोकांचा. नाही, बरोबर आहे. अमित वांद्रे आहे ना? अमित वांद्रे आहे ना? RSS उनको चलाती है और दोनों के प्रोग्राम एक ही है, दोनों की चर्चा आप लोगों ने देखी है. तो इस बार हम इसलिए इस संसदीय क्षेत्र में उम्मीदवार है कि भारतीय संविधान सुरक्षा जन आंदोलन हम 1 जनवरी 2015 से रन कर रहे हैं पूरे देश में. क्या बोले? कितने वोट ले पाओगे आज? जो जनता देगी. हम पूरे रूरल में चल रहे हैं और कोई उम्मीदवार ग्रामीण में, खेड़े में कोई नहीं जा रहा है. हम खुद ग्रामीण में जाकर वो बोलते हैं कि जो उमेदवार हमारे पास आएगा हम उसको हमारा सब वोट देंगे. ठीक आहे. जे आहे आपण आखरी कमेंट घेऊ तुमचा. काय नाव समजा?
हा ठीक आहे ते बोला बोला येत आवाज. बोला बोला. सुखदेवराव राघुजी इंगोले, राहणार अमरावती. मी दलित मुवमेंटची जे काम आहे, मी इथला राजरत्न आंबेडकर या त्यांचं काम करतोय. काय इथं काय वाटतं अमरावतीत काय कॉल आहे? बघा, हे दलिताचा एकही माणूस सगळ्या चळवळी खतम करणाऱ्या मागे लागलेले आहे. हा. एकही चळवळ पुन्हा न याची, यांची सगळ्यांचा हेतू झाला. प्रतिनिधित्व कोण करणार समाजाचं इथं? कारण आज राष्ट्रीय दर्जाचं एकच नेतृत्व होतं, ती मायावतीचं. कोणाकडेच नाही आहे, याच्याकडे एकाकडेही पक्ष नाही आहे, चिन्ह नाही आहे, पण ते मायावतीला टिकून ठेवलेलं आहे. त्यांचा एक पक्ष आहे तो बहुजन समाज पार्टी. पण आता इथं झालं कसं, बाळासाहेबांनी सांगितलं, त्याच्यात मागे लागले वंचित 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 करत. भाऊही उभा राहतो, दुसराही भाऊ इथंच उभा राहतो अमरावतीमध्ये येऊन. या अमरावतीकरांनी करायचं काय? कसा प्रश्न आहे. अमरावतीकर कोणाच्या माग म्हणजे बाबासाहेबाचं रक्त करून शाण्या सगळ्या समाजाला हे करतोय. आता मी दर हिवारामध्ये जातोय आणि त्यांना विचारतोय का बाबा यावेळेस कुणाला मत देणार तुम्ही? तर ते सांगतात यांना मत देऊन शाण्या आपले मत खराब करायचे नाही, नवनीत राहणार येईल म्हणून शाण्या सगळ्यांनी आपण बळवंतराव वानखेडेला मतदान दिलं पाहिजे.